पिंजरा पिंजरा रे. पण काका तिला ना सतत कोणाचे तरी फोन येतात आणि मग ती 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 कट करते आणि मेसेजेस पण येत असतात. मग ते मेसेजेस वाचले ना की थोडी बिथरते तू. म्हणजे पहिल्यांदा तिचा मोबाईल ताब्यात घेतला पाहिजे. हा बोल बोल भेटूया भेटूया. हा वीर कुठे गेला? वीर वीर पण ते काही असू दे गोरख काका, पण गुलाबताईला लवकरात लवकर घरी आणा. अगं आता सुखाने जगतोय ना मी, मग जगू द्या की मला जरा एकट्याला. अहो इथे काय करतोयस तू? गोरख दादा आला ना इथे पंढरीला भेटायला, म्हणून मी इथे आलो. नारा मग ही इथं काय करतेय? नाश्ता नाश्ता द्यायला आले होते मी. दिलास ना नाश्ता? मग जा आता. इथे खेदळत काय बसलीस? चल निघ. चल निघ. आणि वीर, तुझं झालं असेल तर आपल्या खोलीत ये. हा, खूप महत्वाचं बोलायचं. मम्माचं आणि गोरख काकाचं पटत नाही तरी तू गोरख काकाशी संबंध का ठेवतोस? नाही एक मिनिट नारायणी, हे बघ, अक्कांचं गोरखदादाशी पटत नाही म्हणून मग मी गोरखदादाशी संबंध का नाही ठेवायचे? आपल्या बाळासाठी. तू म्हणतेस म्हणून मी गोरखदादाशी सगळे संबंध तोडायला तयार आहे, फक्त तुझ्या बाळासाठी. तुला आपल्या बाळासाठी म्हणायचंय का? हो, आपल्या बाळासाठी. पण मग नारा, तुला हेही माहितीये ना की माझ्या वडिलांचे म्हणजेच तुझ्या सासऱ्यांचे तात्यांचे अक्कांशी संबंध चांगले नाहीयेत. मग असू दे ना, त्याचा इथं काय संबंध आहे? तू ही आपल्याच बाळासाठी तुझ्या आईशी संबंध तोडू शकतेस ना. व्हॉट? वीर, तू काय बोलतोस? तुला कळतंय का? मला चांगलं माहितीये नाराज. हे शक्य नाहीये आणि मी तुझ्या अटींमध्ये अडकणार नाहीये, कळलं? मी नाही राहू शकत माझ्या मम्माशिवाय. नाही राहू शकत. चिरकी पटापटा. हो, हे काय चिरतच आहे. नुसते कांद्याचे 2 भाग केले तर तुझ्या डोळ्यात पाणी आलं? कांद्यामुळे पाणी नाही आलंय. अरे देवा, काय झालं तुला? का रडतोस तू बाळा? हा, काय झालं? काकू, खरं सांगू का काकू, मी तुम्हाला जेव्हा पण बघतो ना, मला तुमच्यात माझी आईच दिसते हो काकू. तू हळूहळू चिरला सम्या करू का? नको आई नको. तुम्ही जाऊन आराम करा जा, नाहीतर मी तुम्हाला परत बघितलं तर मला रडू येलो. तू रडू नको. मी जाते माझ्या खोलीत. हा, बरं जाते. काकू, आपलं आई. मला तुमच्यात माझी आई दिसते काकू. पंढऱ्या, काय झागडोकं लावलंस रे? मला वाटलं पकडला जाशील. मी काय वेडा आहे का? मी काय सहजासहजी असा पकडला जाणार नाहीये, कळलं ना? आई शपथ, वीर दादाचे 2 मिस कॉल आलेत. एक काम कर, तू ती फळं घेऊन जा, मी दूध घेऊन येते. तुला माहितीये जे काही मम्मा करते ते आपल्यासाठीच करतेय. तिची अख्खी प्रॉपर्टी, अख्खा शेलारवाडा माझ्या नावावर करायला चाललीये. आणि तू मला माझ्या मम्मापासून तोडतोयस? नारायणी, अगं तू काय करतेस? आई, हे बघ, यांनी तुलाच त्रास देते. मी तुझं काही ऐकणार नाहीये. आनंदी, आनंदी लागलं का ग? वीर दादा, तुम्ही डॉक्टरांना बोलवा ना. कुठे पडली? पडली नाही, नारायणीने ढकललं तेव्हाच लागलं हिला. हिनं आता का घरी मारा सुरू केला का? जाऊन बघतो मी तिला. नाही तिला घराबाहेर काढलं तर नावाचा तात्या नाही बाजूवर जाऊन काय करत होता? शानावारच कर म्हणावा. आनंदी, मी डॉक्टरांना घेऊन येतो, तू इथेच थांब. उद्या असा अजगरपणा घेऊन नातू जन्माला आला तर आम्ही काही जन्मभर इसकटलेली आई, पिसाळलेली आजी आणि पैसाटलेला तो एवढ्याला सामान्य राहायचं का? तात्या, माझ्या आईला काही बोलायचं नाही. मग कोणाला बोलणार हो? अचानक असे का वागताय माझ्याशी? मी असाच वागतो. त्यांना पण आता काही गोष्टींची जाणीव करून द्यावी लागणार आहे भाऊ.